अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हाय, कसे आहात? चला, आज बनवायचंय काजू 65. हॉटेलला जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवा काजू 65. चला लागूया तयारीला. चला, काजू 65 साठी मला लागणार आहेत काजू. आणि हे काजू आहेत ना, याच्यामध्ये मसाले मिक्स करून, दही मिक्स करून आपल्याला मॅरिनेटसाठी एक अर्धा तास ठेवायचे. तर त्याला लागणार आहे मला घट्ट दही, ज्यात पाणी नाहीये. पाणी काढून टाकलेले. आणि आलं लसणाची पेस्ट, ही आलं लसणाची पेस्ट, काळी मिरी पावडर आणि काश्मीरी लाल मिरची पावडर. आणि लागणार आहे त्याला काळं मीठ, साधं मीठ. आणि आता हे सगळं एकत्र करून मिश्रण आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचंय. तर चला, आता या दह्यामध्ये आपल्याला टाकायचे काश्मीरी मिरची पावडर 1-2 चमचे, ह्याच्याने जरा रंग चांगला येतो. आणि किंचित थोडीशी हळद अर्धा चमचा, थोडंसं लाल तिखटासाठी, म्हणजे ते त्यांनी तिखटपणा येईल थोडासा. आणि आलं लसूण पेस्ट ही साधारण 1 ते 1.5 चमचा घालते. थोडासा आपल्याला लागेल काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर टाकली, थोडीशी जिरे पावडर टाकायची. आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपल्याला कालवून घ्यायचंय. अजून ह्याच्यात मी टाकणार आहे काळं मीठ आणि साधं मीठ. हे जरा ते मिक्स करून घेतलं. आता घालायचंय साधं मीठ 1 अर्धा चमचा, काळं मीठ अर्धा चमचा, लागलं तर पुन्हा घालता येईल, जास्त नको व्हायला. खारट झालं तर मग आपल्याला ते सारखं करता येत नाही, त्याच्यामध्ये अजून मग जिन्नस मिक्स करून वाढवत बसावं लागतं. म्हणून बेताबेतानीच घालायचं. आता हे आपल्याला ना काजू मध्ये मिक्स करून एक अर्धा तास आपल्याला ते झाकून ठेवायचे. म्हणजे तो मसाला जो आपण कालवणार तो सगळा त्या काजूला व्यवस्थित मिक्स होईल. आता हा जो मसाला आपण कालवला ना, हा सगळा मला ह्याच्यामध्ये काजूमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तो आता मिक्स करते. आता हे सगळं मस्त कालवलं. आता हे बघा, हे दही आहे ना, दही घातल्यामुळे काय होईल, त्या काजूला थोडासा किंचित असा आंबटपणा आला ना की काजू म्हणजे ते बनल्यावरती फार सुंदर लागतात खायला. त्याला थोडासा आंबटपणा आला ना की त्याची चव अधिकच वाढते. आता हे मला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचंय. काजू आपले याच्यात मॅरिनेट झालेले आहेत, अर्धा तास झाला. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ. आता हे कालून घ्यायचं. तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर सुरुवातीला अगदी 1-1 चमचाच घालायचा, मग लागलं वाटलं तर घालता येईल. जास्त नको घालायला. 1 चमचा तांदळाचं पीठ. बेताबेतानी घातलं ना की अंदाज आपल्याला येतो की किती लागणार आहे. आता हे कालवून घ्यायचं नीट व्यवस्थित. याला सगळं पीठ लागलं पाहिजे. अजून आपल्याला
अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा तांदळाचं पीठ असं लागणारच आहे. 1 चमचा आणि अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर. आता हे कालवताना आपल्याला अगदी जरा कोरडं कोरडं असं वाटतं, तर थोडंसं आपल्याला पाण्याचा शिडकाव करायचा आहे, म्हणजे असं शिंपडून घ्यायचं पाणी म्हणजे हे जे आपण घातलेलं पीठ आहे ते सगळं ह्याला व्यवस्थित चिकटेल. हे बघा, आता ह्याला हे सगळं व्यवस्थित चिकटलंय. आता हे जे आपण मॅरिनेट म्हणजे सगळं कालवून ठेवलेले काजू हे आहेत, ते आता आपल्याला तळून घ्यायचे. तर तळायसाठी मला लागणार आहे ती कढईत तेल घालायचं आणि तेल तापल्यावर मग आपल्याला एक एक काजू यातला सोडायचा तेलामध्ये. गॅस चालू करायचा आणि ह्याच्यात तेल घालून घेते. चला बघूया, तेल तापलेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक एक असा काजू सोडून बघायचं. तेल तापलंय की नाही आधी बघूया. छान तापले. गॅस आता बारीक करायचा आणि एक एक सोडायला लागायचंय. जेणेकरून ते ना एकमेकांना चिकटणार नाहीत. हा बघा, आपला हा तळून झाला. आता ह्याला काढून घ्यायचे. हे असे छान सोनेरी रंगा येईपर्यंत तळून घ्यायचे. आता बघा, हे सगळे आपले काजू तळून झाले. आता पुढची तयारी करायची. कढई गरम करायची आणि त्याच्यामध्ये घालायचा कढीपत्ता. आता हा कढीपत्ता जरा कुरकुरीत करायचा आपल्याला. आणि ह्या अशा लांब लांब चिरलेल्या मिरच्या याही घालायच्या आणि थोड्या कुरकुरीत करून घ्यायच्या. आता हा काजू 65 स्टार्टरचा प्रकार आहे. स्टार्टर, त्यामुळे स्टार्टर नेहमी मस्त असं कोरडच असतं आणि कुरकुरीतपणा असतो त्याला. तर हे ग्रेव्ही टाईप नाहीये. आता कढीपत्ता आणि मिरची कुरकुरीत झाली, याला काढून घ्यायचं आणि ह्याच्यात मग टाकायचा आपल्याला कांदा. तोही कुरकुरीत होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा. आता हा बघा, हा कांदा आहे ना, हा असा चिरून घ्यायचा आणि सगळा असा मोकळा करून घ्यायचा. हा लांबडा लांबडा चिरला की असा मोकळा झाला. हा मोकळा झाला की याला गरम गरम तेलामध्ये टाकायचं आणि छान असं कुरकुरीतपणा येईल तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय.
आणि शिमला मिरची पण बारीक बारीक अशी चिरली लांबडी, हिलाही नंतर परतून घ्यायचंय. एक एक आयटम घेतला की मग तो व्यवस्थित परतला जातो आणि त्याला कुरकुरीतपणा व्यवस्थित येतो, म्हणून करायचा. आता मी कांदा घालते. गॅस जरा मोठाच ठेवायचा म्हणजे लवकर परतला जाईल. त्यातला जो कांद्यामध्ये जो ओशटपणा असतो म्हणजे ओलेपणा असतो पाण्याचा तर तो लवकर सुकून जाईल आणि कांदा कुरकुरीत होईल. हे बघा, हे आता कांदा आपला हा परतला गेलाय. हा इतपतच ठेवायचा, अगदी कुरकुरीत म्हणजे जाळायचा नाही त्याला. हा झाला. आता याला काढून घ्यायचंय. आता थोडस 1 चमचा अगदी तेल घालायचं आणि आपल्याला शिमला मिरची पण परतून घ्यायची. गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे लवकर परतली जाईल. हे बघा, शिमला मिरची पण आपली परतली गेली. तर गॅस बारीक करायचा आणि हे सगळं तयार केलेलं पुन्हा ह्याच्यात ओतून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घातलं होतं आपण मगाशी, पण यात थोडस आपल्याला काळं मीठ घालायचं जेणेकरून मिठाचं प्रमाण आपल्याला कमी लागणार नाही. थोडस घालायचं, जास्त घालायचं नाही, नाही तर खारट होईल. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे ते सगळे सॉसेस. तर सॉस मी काय काय घालते बघा. हा घालणार आहे रेड चिली सॉस. गॅस बारीकच ठेवायचा. थोडासा ग्रीन चिली सॉस, आणि टोमॅटो केचप. सगळं कालवून घ्यायचं आणि मग आपण हे जे काजू 65 तळून ठेवले होते हे याच्यामध्ये घालून घ्यायचं. आता हा झाला आपला फायनली काजू 65 रेडी. आता याला जरा टॉस करायचं. गॅस बंद करायचा. आपला काजू 65 रेडी झालाय. बघा, तुम्ही पण अशा पद्धतीने माझ्यासारखं काजू 65 बनवून हॉटेल सारखीच टेस्ट येते. हॉटेलात जाऊन खाण्यापेक्षा घरात आपण काजू 65 करून खायला घातला तर तो भरपूर प्रमाणात बनतो आणि सगळ्यांना पूरक असा होतो. आता ह्याच्यामध्ये आपण मुरमुरायची ती कोथिंबीर. हा माझा झाला रेडी काजू 65. तुम्ही पण बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ बघायला रेडी राहा. चला, पुन्हा भेटूया आपण. बाय.